हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमी। जसं की सगळ्यांना माहिती आहे की DHS एक्झाम जी आपली झालेली होती त्याची लिस्ट पण आलेली, सिलेक्शन लिस्ट पण, फायनल लिस्ट पण आलेली आहे। भरपूर लिस्ट लागलेले आहेत, काही काही रिमेनिंग आहेत, म्हणजे जवळपास बघा जसं की 32 लिस्ट डिस्प्ले होणार होत्या। जसं 8 डिव्हिजन आहेत आपल्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रात, तर 8 डिव्हिजन म्हणजे मेल आणि फिमेल, याची गव्हर्नमेंट, याची प्रायव्हेट, गव्हर्नमेंट प्रायव्हेट, अशा 32 लिस्ट डिस्प्ले होणार होत्या। पण आता सध्या 15 लिस्ट डिस्प्ले झालेल्या आहेत, तर 17 लिस्ट रिमेनिंग आहेत, त्या लवकरच लागणार। ओके, अँड सेकंड थिंग इज कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द स्टुडंट्स हु आर सिलेक्टेड इन दिस एक्झामिनेशन। ओके, अँड ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर। आणि जे स्टुडंट सिलेक्ट झालेले नाहीत त्यांनी पण निराश होण्याची गरज नाही। आता येणाऱ्या भरपूर एक्झाम्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण एक्झाम आहेत, तर तुम्ही तुमचं बेस्ट देऊन तुम्ही पण तिथे सिलेक्ट व्हा। ओके, चला, मला हे DHS एक्झाम बद्दल आपल्याला थोडे काही लोकांना डाऊट्स आहे, मीन्स जसं की व्हेरिफिकेशन कधी होणार, त्याच्यानंतर जे वेटिंग लिस्टवाले आहेत त्यांना पण व्हेरिफिकेशनला जायचं आहे का, मग DHS हॉस्पिटल, रुरल हॉस्पिटल यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, असे छोटे छोटे डाऊट्स आजच्या क्लासमध्ये या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। ठीक आहे, चला बघू। जसं की तुम्ही सगळ्यांनी लिस्ट बघितलेली असेल, जसं समजा एखाद कोणतं पण कॅन्डिडेट आहे जे OBC मधून सिलेक्ट झालेलं आहे, OBCचे असे 4-5 कॅन्डिडेट्सचे नावं दिलेले आहे, त्याच्यानंतर खाली WL OBC असं लिहून आहे। इट मीन्स दॅट की हे वेटिंग लिस्टवाले आहेत। तर खूप जणांना असा डाऊट आहे की व्हेरिफिकेशन जेव्हा होणार, मीन्स आता DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुलांना बोलवणार, तेव्हा वेटिंग लिस्टवाल्यांनी पण जायचं आहे का? बट ॲक्च्युली DHS मध्ये असं नसतं, त्यांना नंतर बोलवण्यात येईल, पण जे लोक सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांना आधी बोलवण्यात येणार आहे। जसं समजा 200 कॅन्डिडेट आहे सिलेक्टेड, तर 200लाच बोलवेल ते लोक। ओके, देन ऑर्डर तेव्हाच मिळत असते तुम्हाला, तुम्हाला ते हॉस्पिटल मिळालं की तुमची ऑर्डर मिळत असते। आतापर्यंत तर असंच झालेलं आहे। ठीक आहे, मग काय क्वेश्चन आहे, नेक्स्ट काय होतं की DHS ला 1 इयरचा प्रोबेशन पिरियड असतो, 1 इयरचा प्रोबेशन पिरियड असतो DHS मध्ये। ओके, त्याच्यानंतर जसं बघा आता आपण DHS साठी सिलेक्ट झालेले आहेत तुम्ही लोक, तर DHS साठी आपण कोणते कोणते हॉस्पिटल्स मध्ये सिलेक्ट होणार, तर एक असतो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, जे डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी असतो। जसं की जर समजा आपण आपल्या नागपूर डिव्हिजनचा जर विचार केला, तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जसं चंद्रपूरचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, भंडाराचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, प्रत्येक सिटीमधलं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एक, मग त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतात, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, देन RH असतं, RH मीन्स रुरल हॉस्पिटल, सगळ्यांना माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत कम्युनिटीमध्ये। तर ह्या ठिकाणी तुमची पोस्टिंग होत असते। जर तुम्हाला कोणतं सोयीस्कर आहे त्याच्यानुसार, म्हणजे जर समजा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत आहात तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इज बेस्ट, बट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये थोडा वर्कलोड जास्त असतो, सब डिस्ट्रिक्टमध्ये थोडा कमी असते आणि RH मध्ये पुन्हा कमी असतो। ओके, आणि काही काही स्पेशल हॉस्पिटल पण असतात। स्पेशलमध्ये जसं नागपूरचा जर तुम्ही विचार केला तर तिथे मेंटल हॉस्पिटल पण येत असतात, काही काही ठिकाणी TBचे हॉस्पिटल्स जे असतात ना ते पण असतात। तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मध्ये वर्कलोड थोडाफार तुम्हाला जास्त मिळेल। जसं की तुम्ही DMAR आणि DHS मध्ये जर कंपॅरिझन करताय तर ऑफकोर्स DMAR मध्ये वर्कलोड जास्ती आहे देन DHS। मग RH लेवलवर वर्कलोड फार कमी असतो, मोस्ट ऑफ द मीन्स रेफरल फॅसिलिटी असतं ना, त्याच्यामुळे रेफर केल्या जातात समोरच्या हॉस्पिटलला पेशंट, तर RH मध्ये वर्कलोड कमी असतो। हां, बट एक आहे की थोडं पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट असतं त्याच्यामध्ये, कारण ते लोकल लेवलचं असतं ना त्याच्यामुळे। ओके, हे झालं की आता तुम्ही याच्यानुसार बघावं लागेल तुम्हाला की तुम्हाला कोणतं पाहिजे। तुम्हाला म्हणजे खूप जण हे बघतात की त्यांच्या घरापासून कोणतं हॉस्पिटल जवळ पडतंय, तर असा विचार करून तुम्ही बघा की तुम्हाला कोणतं मिळेल, बाकी सगळं सेम आहे। त्याच्यानंतर एक मेन डाऊट की सॅलरीचा काय इश्यू राहणार, सॅलरी सेम राहते मोस्टली DMAR आणि DHSच्या पण लोकांना, इव्हन DMAR या कोणती पण स्टेटची सर्व्हिस असो, आपली सेम पोस्टसाठी सॅलरी सेम असतं। फरक कुठे पडत असतो HRA मध्ये, म्हणजे जसं आपलं जे बेसिक राहणार बघा, आपलं बेसिक 3500-400 राहणार, ह्या बेसिक नुसार आपले बाकी सगळे अलाउन्सेस इथे ऍड होत राहील। तर जसं HRA चा फरक पडतो
कारण जर तुम्ही मोठ्या ठिकाणी राहिले, मोठ्या सिटीच्या ठिकाणी, तर तिथला HRA जास्त राहणार आणि तुम्ही थोडं रुरल लेवलवर राहील तर HRA कमी राहील. अशा याच्यामुळे सॅलरीचा फरक पडत असतो, अदरवाईज सॅलरी सेम असते. ओके, हे पण क्लिअर झालेलं असेल. आणि हॉस्पिटल कोणते निवडायचे, एक मीन्स कोणते कोणते, एक जसं नागपूर डिव्हिजन बघता तर नागपूर डिव्हिजन मधले कोणते हॉस्पिटल्स आहेत, कोणत्या जिल्ह्याचे कोणते रुग्णालय आहेत, ती पण लिस्ट मी अपलोड करेल, ती पण तुम्ही चेक करून घ्याल. ओके, तर बघा आता काही लोकांचं असं विचारणं आहे की DV साठी कधी बोलवणार. पूर्ण लिस्ट होणार डिस्प्ले, त्याच्यानंतर डिव्हिजन वाईज, म्हणजे जर नागपूर, नाशिक तुम्ही ज्या पण डिव्हिजन मधले असणार तर तिथल्या डिव्हिजन, तिथल्या DD ऑफिस मधून पण एक लिस्ट डिस्प्ले होत असते, तेवढ्या लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवण्यात येईल. ओके, साधारणतः 10-15 दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होऊन जाणार. आणखी एक गोष्ट की DHS ला प्रत्येक 6 वर्षातून मीन्स एव्हरी 6 इयर मध्ये ट्रान्सफर होत असते. प्रशासकीय बदल्या इथे होतात. DMAR मध्ये प्रशासकीय बदल्या एवढ्या जास्ती होत नाहीत, पण DHS ला 6 इयर्सनी कंपल्सरी बदली होत असते. ठीक आहे. आणि जी लिस्ट डिस्प्ले झालेली आहे, जी तुम्ही बघितलेलं असेल की ती जी लिस्ट डिस्प्ले झालेली आहे त्या ठिकाणी ना भरपूर म्हणजे रिमार्क तुम्ही सगळ्यांनी चेक केलेलाच असेल. रिमार्क मध्ये लिहून आहे की तुम्ही सिलेक्टेड आहे, ह्या कॅटेगरीतून सिलेक्टेड आहे, और वेटिंग आहे, या वुमेन रिझर्वेशन आहे, असं सगळं त्याच्यामध्ये मेन्शन आहे. पण ज्या लोकांच्या समोर काही लिहिले नाही याचा अर्थ ते सिलेक्टेड नाही आहे. हां, पण जसं की खूप जणांना माहिती आहे, आता जस्ट आपली DMAR झाली आणि DMAR मध्ये पण भरपूर जण लागलेले आहेत, तर खूप जणांनी DMAR ला जॉईन केलाय. जर हे लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आले नाही आणि पुन्हा म्हणजे सीट्स तेवढ्या भरलेल्या नाही तर वेटिंग वाल्याला घेणार. पुन्हा सीट्स जर रिकामे आहेत तर समोरच्या मीन्स रँकिंग वाईज ते बाकीच्या पण लोकांना बोलवतात. ठीक आहे. ही जी वेटिंग वाली लिस्टची आहे ना, नियर अबाउट 1 मंथ मध्ये ती होऊन जात असते प्रक्रिया. सो डोंट वरी अबाउट दॅट. आणि आता गोष्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, तर तुम्ही सगळ्यांनी डॉक्युमेंट्स आपले व्यवस्थित कलेक्ट करून ठेवा. मीन्स जर कॉलेजमधून तुम्ही कोणतं डॉक्युमेंट्स आणलेलं नसेल ते पण आणून ठेवा घरी. त्याच्यानंतर एक गोष्ट असते की MSCIT, खूप जणांना डाऊट असतो MSCIT की खूप जणांनी विचारलं, मॅम आमचं CCC झालेलं आहे या मॅम हे झालेलं आहे तर हे चालत नाही का. नाही, आपल्या महाराष्ट्रवाल्यांना मीन्स जे गव्हर्नमेंटचं आहे एक्झाम त्यांना MSCITच पाहिजे. त्याच्यासाठी ते लोक 2 वर्षाचा वेळ देतात. तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुम्ही MSCITचं डिप्लोमा जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही त्यांना देऊ शकता. तर MSCIT साठी वेळ मिळतो 2 वर्षाचा, त्याच्यात काही लोड घेण्याची गरज नाही. पण हां, CCC वगैरे चालणार नाही याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर बाकीचे जे पण डॉक्युमेंट्स आहे, अटेम्प्ट सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट, जे सगळे आहे ते पूर्ण कलेक्ट करून प्रॉपरली त्याचे बंच बनवून ठेवा. आणि मी पुन्हा एक छोटा व्हिडिओ बनवेल की कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत त्याच्यासाठी. आणखी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपण ते डाऊट्स पण क्लिअर करू. ओके, थँक्यू सो मच.